हे एवढे खुश का दिसतात? ती आर्या इथं येऊन गेली का काय? आओ, काय झालं? काय झालं तुम्हाला? चेहरा का खुललाय तुमचा एवढा? लालीजी, चेहरा तुमच्यामुळे खुललाय माझा. तुमच्यामुळे खुश आहे मी. माझ्यामुळं? मी काय केलं? अहो, केवढं मोठं जबाबदारीचं काम तुम्ही स्वीकारले. एवढी मोठी जोखीम स्वीकारली. कोणालाही न घाबरता एवढं मोठं काम तुम्ही पूर्ण करायला इथं मंदिराच्या तळघरात आलाय. कोणाला बी नाही जमत. अहो, लय मोठं धाडच लागतं त्याला. म्हणूनच तुम्ही मला लय आवडता. माझं सगळं धाडस तुमच्यासाठीच असतं बघा. हो, तुम्हाला पण लय कामं असतील ना. मी बघा माझ्या कामाच्या नादात तुमची सगळी कामं विसरले. तुम्ही जावा दुकानावर, तुमच्या कामाकडे लक्ष द्या. मी माझं काम होईपर्यंत इथंच राहणार आहे. म्हणजे हो, म्हणजे मुखवट्यांची डागडुजी होईपर्यंत मी इथंच राहणार आहे. ते मुखवटे वेळेत तयार व्हायला पाहिजेत ना, म्हणून इथं थांबून मी कामं करणार आहे. अहो लालीजी, तुम्ही एकटं कशा राहणार इथं? त्याला काय होतंय, राहीन. नाही म्हणजे बघताय ना गावात काय चाललंय. तुम्हाला काय झालं म्हणजे? असं कसं काय होईल? अहो, ही सगळ्यात सेफ जागा आहे. देवळाच्या तळघरात कोण नाही येणार, आणि आलं ना तर देव हाय की रक्षण करायला. तुम्ही नका माझी काळजी करू, तुम्ही तुमच्या कामाकडे लक्ष द्या. जावा. पण लालीजी, तुम्ही एकटं इथं राहणार? अहो, मला काय ती पटत नाही. अहो, कायमची नाही राहणार आहे. हे माझं काम झालं की मी येणार आहे परत. नक्की परत येणार तुम्ही? पण रात्री मी घरी जाताना तुम्हाला भेटायला येणार. मला करमणार नाही तुमच्याशिवाय. तुम्ही जावा, माझी कामं खोळंबलेत. जावा जावा. अरे वा, अगदी सहज माझ्या वाटेतला हा काटा बाजूला होतोय. आता आर्याला भेटायला ही चांगली संधी आहे. सोडून कसं चालेल?